स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित वखर क्रमांक 20 सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. वखर क्रमांक 20. 2 दिव्य तेजस्वी पुरुषांची संभाषण. मंगलवेढे गावाजवळ एक मोठा डोंगर आहे. त्याच्या पायथ्याशी नदी आहे. तिच्या काठी भरपूर झाडी आहे. ते स्थान मोठे रमणीय आहे. तेथे एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी बसली होती. तोच नदीच्या पलीकडच्या तीराहून महाराजांप्रमाणे दिव्य तेजाचे 2 पुरुष तेथे आले. तिघांनी परस्परांचे दर्शन घेऊन तिघेही डोंगरावर चढले. परस्परात भाषणे झाली. ती कोणालाही कळण्याजोगी नव्हती. त्यापैकी एक यती, का रडतोस का म्हणून बोलला. तितक्यात दुसरा म्हणाला, हाका का मारतोस? तिसरा म्हणतो, असे का करतो? याप्रमाणे मनःपूत बडबड करून ते डोंगरात गेले व काही वेळाने महाराज एकटेच परत आले. येथे बखर क्रमांक 20 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.